नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये. मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफीबाबत एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या पात्र याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे, तर अजूनही मोठ्या संख्येने शेतकरी आपल्या कर्जमाफीच्या रकमेची वाट पाहत आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे का आले नाहीत, पुढील पैसे कधीपर्यंत जमा होऊ शकतात, कर्जमाफीच्या यादीत नाव कसे तपासायचे, कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही आणि बँकेत कोणती महत्त्वाची कामे करणे आवश्यक आहे, हे या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेऊया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम पाहूया सध्याची परिस्थिती काय आहे. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. यापैकी जवळपास 16 जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून कर्जमाफीची 1.5 लाखांपर्यंतची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र अजूनही जवळपास 20 जिल्ह्यांमधील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की आपले नाव कर्जमाफीच्या अपात्र यादीत तर गेले नाही ना. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत कर्जमाफीबाबत महत्त्वाची माहिती दिली. शेतकऱ्यांना यापूर्वी 30 जूनपर्यंत कर्जाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र जून महिना संपला, जुलै महिना देखील गेला, तरी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली नव्हती. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय माभरणे यांनी शेतकऱ्यांना बँकेमध्ये काही महत्त्वाची कामे पूर्ण करण्यास सांगितले होते. मात्र काही शेतकऱ्यांनी अजूनही ही कामे पूर्ण केलेली नसल्यामुळे सरकारकडून पैसे सोडण्यात आले असले तरी त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नसल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणून तुमच्या खात्यावर पैसे आले नसतील तर पुढील माहिती लक्षपूर्वक समजून घ्या. शेती पिकासाठी घेतलेले कर्ज नेमके कोणत्या वर्षाचे आहे, कर्जमाफीची रक्कम किती आहे आणि ती कोणत्या तारखेपर्यंत खात्यावर जमा होऊ शकते, याची माहिती शेतकऱ्यांना जाणून घ्यायची आहे. 15 जुलैपासून कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून वितरित करण्यास सुरुवात झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र या प्रक्रियेबाबत अनेक शेतकऱ्यांना पूर्ण माहिती नसल्यामुळे काहींच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत, तर काही अजूनही प्रतीक्षेत आहेत. आता कर्जमाफीच्या याद्यांबाबत महत्त्वाची माहिती पाहूया. मुख्यमंत्र्यांनी या कर्जमाफीच्या योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना असे नाव दिले आहे. या योजनेमध्ये जवळपास 56 लाखांपेक्षा जास्त शेतकरी पात्र ठरणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एकूण कर्जमाफीची रक्कम जवळपास 40,000 कोटी रुपयांच्या आसपास असल्याची माहिती आहे. आतापर्यंत तयार झालेल्या याद्यांमध्ये एकूण 17,58,432 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणजेच अजून जवळपास 39 लाख शेतकरी कर्जमाफीच्या रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंतच्या किती याद्या जाहीर झाल्या आहेत ते पाहूया. पहिली यादी 532 शेतकऱ्यांची जाहीर झाली. यानंतर दुसऱ्या यादीमध्ये 61,900 शेतकरी पात्र ठरले. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात तब्बल 16,96,000 शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली. ही आतापर्यंतची सर्वात मोठी यादी असल्याचे सांगण्यात आले आहे. एकूण 7 याद्या येणार असल्याची माहिती देण्यात आली असून आतापर्यंत 3 याद्या जाहीर झाल्या आहेत. अजूनही जवळपास 39 लाख शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या यादीमध्ये येणे बाकी आहे. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे का जमा झाले नाहीत. यामध्ये फार्मर आयडीचा मुद्दा देखील समोर आला आहे. काही शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड चुकीच्या पद्धतीने तयार केल्याची माहिती देण्यात आली आहे. सरकारच्या माध्यमातून ओरिजिनल फार्मर आयडी कार्ड तयार केलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीची रक्कम जमा होत असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांचे नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये आले आहे त्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, कर्जमाफीची केवायसी आणि बँकेची केवायसी या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. बँकेची केवायसी करण्यासाठी आधार कार्ड अपडेट करून केवायसी पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांचे नाव कर्जमाफीच्या यादीत आले आहे त्यांनी शक्य तितक्या लवकर केवायसी पूर्ण करून घ्यावी. केवायसी पूर्ण झाल्यानंतरच कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वप्रथम कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचे नाव आले आहे का हे तपासा आणि नाव आले असेल तर केवायसी पूर्ण करा. आता पुढील महत्त्वाची तारीख पाहूया. शेतकऱ्यांना अशी अपेक्षा होती की 31 जुलैपर्यंत सर्वांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होईल. मात्र सरकारकडून ही संपूर्ण रक्कम 15 ऑगस्टपर्यंत बँक खात्यामध्ये जमा होईल असे सांगण्यात आले आहे. म्हणजेच पुढील याद्या 15 ऑगस्टच्या आत येण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांचे नाव अद्याप यादीत आलेले नाही त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही, अशी माहितीही देण्यात आली आहे. आता कर्जमाफीची यादी थेट डाउनलोड करता येते का,
याबाबतही शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कर्जमाफीच्या याद्या थेट डाउनलोड करण्यासाठी सरकारकडून कोणताही पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले नसल्याचे सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहेत. काही व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम माध्यमातून कर्जमाफीच्या याद्यांच्या नावाखाली PDF पाठवल्या जात आहेत. या PDF कर्जमाफीच्या अधिकृत याद्या असल्याचे सांगून काही ठिकाणी फसवणूक आणि पैसे उकळण्याच्या घटना घडत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचे नाव आहे असे सांगून कोणतीही PDF तुम्हाला पाठवली गेली तर ती लगेच उघडू नका. आता तुमचे नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये कसे पाहायचे? बँक किंवा सोसायटीच्या लॉग इन मधून संबंधित याद्या डाउनलोड केल्या जात असल्याचे सांगण्यात आले आहे. यानंतर गावातील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये या याद्या उपलब्ध होऊ शकतात. तसेच तुम्ही आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन तुमच्या गावाची कर्जमाफीची यादी तपासू शकता. याशिवाय आपले सरकार सेवा केंद्रातील केंद्रचालकाला तुमचा आधार नंबर देऊन कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचे नाव आले आहे का हे पोर्टलवर तपासून घेता येते. म्हणून नाव तपासण्यासाठी सोशल मीडियावर आलेल्या अनोळखी PDFवर अवलंबून राहू नका. आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून नाव तपासण्याची पद्धत वापरा. जर तुमचे नाव अद्याप कर्जमाफीच्या यादीमध्ये आले नसेल तर थोडी प्रतीक्षा करावी लागेल. 15 ऑगस्ट पर्यंत अजून वेळ बाकी असल्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या यादीमध्ये येतील असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगण्यात आले आहे. आता कर्जमाफीमधून कोणते शेतकरी वगळले जाऊ शकतात ते पाहूया. जे शेतकरी या योजनेच्या नियमांमध्ये बसत नाहीत त्यांची नावे कर्जमाफीच्या यादीमधून बाहेर केली जाणार आहेत. कर्जमाफीसाठी पात्रतेच्या अटीनुसार ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत होते आणि त्यांनी 31 मार्च 2026 पर्यंत ते कर्ज भरलेले नव्हते असे शेतकरी 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र असल्याचे सांगण्यात आले आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी 2022, 2023, 2024 आणि 2025 या वर्षांपैकी किमान 2 वर्षे नियमितपणे कर्ज भरले आहे आणि मागील वर्षी देखील त्यांचे कर्ज चालू बाकीमध्ये आहे अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांऐवजी 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रोत्साहन अनुदानाच्या याद्या अद्याप आलेल्या नसून पुढील टप्प्यात त्या याद्या येतील अशी माहिती देण्यात आली आहे. आता अपात्रतेची काही कारणे पाहूया. जर शेतकरी कुटुंबातील एखादी व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल आणि त्या व्यक्तीचे उत्पन्न 12 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तसेच कर्ज देखील असेल तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेमध्ये अपात्र ठरवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र इथे ITR बाबत एक महत्त्वाचा मुद्दा आहे. काही शेतकरी कर्ज घेण्यासाठी किंवा इतर व्यवसायासाठी कर्ज घेण्यासाठी ITR भरतात. काही शेतकरी 2 लाख, 2.5 लाख, 4 लाख किंवा 10 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न दाखवून ITR भरतात. परंतु जर शेतकऱ्यांनी 0 ITR भरला असेल तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेत पात्र असल्याचे सांगण्यात आले आहे. अशा शेतकऱ्यांची नावे पुढील कर्जमाफीच्या यादीमध्ये पाहायला मिळतील अशी माहिती देण्यात आली आहे. म्हणून जर तुम्ही 0 ITR भरला असेल तर चिंता करण्याची गरज नाही. परंतु जर ITR भरताना उत्पन्न दाखवले असेल आणि त्यानुसार इन्कम टॅक्स भरावा लागला असेल तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेमधून अपात्र करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. आता पुन्हा एकदा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचे नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये कसे तपासायचे. यासाठी तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्रावर जावे लागेल. तेथे केंद्रचालकाला तुमचा आधार कार्ड नंबर द्यायचा आहे. आधार नंबरच्या माध्यमातून कर्जमाफीच्या उत्पन्न यादीमध्ये तुमचे नाव आले आहे का हे तपासता येईल. आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम सर्वात आधी जमा होणार आहे ते पाहूया. यासाठी सांगण्यात आलेले जिल्हे पुढील प्रमाणे आहेत: वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, अमरावती, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर. या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यास सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ त्यांच्या बँक खात्यावर पोहोचवला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र ITR भरणारे, उत्पन्नाची मर्यादा जास्त असलेले आणि सरकारी नोकरी करणाऱ्या कुटुंबातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणून जर तुम्ही कर्जमाफीची वाट पाहत असाल तर सर्वप्रथम तुमचे नाव यादीमध्ये आले आहे का ते तपासा. नाव आले असेल तर KYC पूर्ण करा. फार्मर ID योग्य पद्धतीने तयार केला आहे का हे तपासा. तसेच सोशल मीडियावर फिरणाऱ्या बनावट PDF आणि अफवांपासून सावध राहा. आणि तुमचे नाव अजून आले नसेल तर पुढील याद्यांची प्रतीक्षा करा. कारण आतापर्यंत 3 याद्या जाहीर झाल्या असून अजून पुढील याद्या येणे बाकी आहे. तर शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीबाबतची ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुमच्या परिसरातील इतर शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या शेती आणि सरकारी योजनांच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच ग्रुपमध्ये सामील व्हा. धन्यवाद.
पुन्हा भेटूया अशा नवीन महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.